नमस्कार, एस दीपक किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत क्रिस्पी साबुदाणा वडा ही रेसिपी। तर चला बघूया। इथे आपण भिजवलेले साबुदाणा घेतले आहे, त्यामध्ये आपण बटाटा कुस्करून टाकणार आहोत। अगदी 1 ते 2 बटाटे आपण कुस्करून टाकलेले आहेत। आता ह्यात आपण शेंगदाण्याचं कूट आणि 3 ते 4 ठेचलेले हिरव्या मिरच्या ॲड करणार आहोत। हे सर्व मिश्रण आपण आता एकजीव करून घेणार आहोत। ही रेसिपी उपवासासाठी अगदी चविष्ट, स्वादिष्ट आणि झटपट बनणारी आहे, तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता। इथे आपण वड्यांचा आकार देणार आहोत। वड्यांचा आकार द्यायच्या आधी हाताला चांगले तेल लावून घ्यायचे आहे। मीडियम टू लो फ्लेमवर तेल गरम करून घेतलेले आहे। आता आपण तयार केलेले वडे यात फ्राय करून घेणार आहोत। साबुदाणा वडा आता रेडी आहे। साबुदाणा वड्यांना आपण काकडीच्या चटणी सोबत सर्व करणार आहोत। थँक यू।